अपेक्षेप्रमाणे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार दिलीप माने यांची वर्णी लागली असून अनुभवाच्या जोरावर ते निश्चितच बाजार समितीचा विकास घडवून आणू शकतात। या निमित्तानं सहकार आणि राजकारणात त्यांचा जोरदार कमबॅक दिसून येतो। भाजपच्या 2 आमदारांमध्येच लढत होत असल्यानं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक विशेष चर्चेत राहिली होती। या निवडणुकीत भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने तसंच सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे यांना सोबत घेऊन पॅनल निवडणूक रिंगणात उतरवलं होतं। यामध्ये आमदार देवेंद्र कोठे यांची देखील भूमिका महत्त्वाची ठरली होती। तर दुसरीकडं आमदार सुभाष देशमुख यांनी कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून परिवर्तन पॅनल हे निवडणूक रिंगणात उतरवलेलं होतं। माजी आमदार दिलीप माने यांचं सहकारी सोसायट्या तसंच व्यापारी मतदारसंघातील असणाऱ्या वर्चस्वाच्या जोरावर, त्याचप्रमाणे उत्तर आणि दक्षिण तालुक्यातील असणारी त्यांची पकड या जोरावर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलनं या निवडणुकीत एक हाती विजय मिळवला। माजी आमदार दिलीप माने हे ज्या पॅनलकडं त्या पॅनलचा विजय नक्की हे समीकरण या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलं। या निमित्तानं माजी आमदार दिलीप माने हेच बाजार समिती निवडणुकीचे किंगमेकर ठरले। बाजार समिती निवडणूक निकालानंतर बाजार समितीचे सभापती कोण याकडं सहकारसह राजकीय क्षेत्राचं लक्ष लागून राहिलं होतं। सभापतीपदासाठी माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे तसंच राजशेखर शिवदारे यांची नावं चर्चेत होती। दरम्यान बाजार समिती सभापती निवडीचा विषय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला। सभापती निवडीसंदर्भात आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे आदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली। एकमतानं सभापती निवडला जावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असलं तरी नावासंदर्भात त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागलेलं होतं। इकडं माजी आमदार दिलीप माने यांना विधान परिषदेची संधी दिली जाईल आणि बाजार समिती सभापतीपदी अन्य कोणाची वर्णी लागेल अशाही चर्चा सुरू झाल्या। मात्र सभापतीपदाबाबत माजी आमदार दिलीप माने यांच्यावरच विश्वास दाखवण्यात आला आणि पुन्हा एकदा दिलीप माने यांची बाजार समितीच्या सभापतीपदी वर्णी लागली। या निमित्तानं सहकार आणि राजकारणात दिलीप माने यांचं जोरदार कमबॅक झाल्याचं बोललं जात आहे। याचबरोबर बाजार समितीच्या नेमक्या प्रश्नांची जाण, शेतकऱ्यांशी असणारा संवाद, व्यापारी घटकाशी असणारा त्यांचा समन्वय, प्रशासनावर असणारी पकड आणि नेतृत्वाची धमक या जोरावर माजी आमदार दिलीप माने हे सभापती म्हणून बाजार समितीचा निश्चितच सर्वांगीण विकास घडवतील असा विश्वास समर्थकांमधून व्यक्त होतोय। बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका, मतदारांनी दाखवलेला त्यांच्यावरील विश्वास, निर्विवाद असं त्यांचं नेतृत्व याची पोहोचपावती म्हणून दिलीप माने यांच्या सभापतीपदाकडे पाहिलं जात आहे। यापूर्वी सभापती म्हणून कामकाज पाहताना माजी आमदार दिलीप माने यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या। दुसरीकडे बाजार समितीच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पावलं त्यांच्या काळात उचलली गेली। पारंपरिक पद्धतीनं चालणारी बाजार समिती लोकाभिमुख ठरली। यामागे सभापती म्हणून दिलीप माने यांनी घडवलेले अनेक बदल महत्त्वाचे ठरले। आज महाराष्ट्रात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती अग्रगण्य बाजार समित्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते। विशेष करून पायाभूत सोयीसुविधा, शेतकरी व्यापारी हिताची धोरणं असे ठळक मुद्दे समोर येतात। अशा कार्याला गती मिळाली होती ती सभापती म्हणून दिलीप माने यांच्या कार्यकाळात। आता पुन्हा बाजार समितीचे सभापती म्हणून माजी आमदार दिलीप माने यांना संधी मिळाली आहे। निश्चितच आपल्या नेतृत्व गुणांवर आणि दूरदृष्टिकोनातून बाजार समितीचा नावलौकिक अधिक वाढीस लावताना बदलत्या काळानुसार बाजार समितीचा सर्वांगीण विकास साधण्यात ते निश्चितच यशस्वी ठरतील तशी क्षमता आणि धमक त्यांच्यात आहे असा विश्वास बोलून दाखवण्यात येतोय। शेतकरी, व्यापारी, हमालतोलार अशा घटकांना न्याय देण्याची त्यांची भूमिका संवादाचं वातावरण निर्माण करेल। यातून विविध प्रश्नांचा निपटारा होताना बाजार समितीच्या विकासाला अधिक गती मिळेल अशी भावना बोलून दाखवली जाते। माजी आमदार दिलीप माने यांची बाजार समितीच्या सभापतीपदी वर्णी लागली याचा राजकीय लेखाजोखा देखील मांडला जातोय।
सभापतीपदाच्या माध्यमातून त्यांनी सहकार आणि राजकारणात जोरदार कमबॅक केलं आहे असा तर्क यातून लावला जातोय. पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन लोकांचं हित साधण्याची माजी आमदार दिलीप माने यांची कार्यपद्धती आहे. अशातूनच त्यांचा जनाधार वाढलेला दिसून येतोय. बाजार समिती क्षेत्रात दिलीप माने यांना असणारं जनसमर्थन खूप काही सांगून जातं. बाजार समितीचे सभापती म्हणून ते आपली भूमिका प्रभावीपणे पार पाडतील. याचबरोबर राजकीय वाटचालीत हे यशाचं वातावरण दिलीप माने या नावाचा करिश्मा दाखवून देणारं ठरलं आहे. म्हणूनच दमदार कमबॅक म्हणून याकडं पाहिलं जात आहे.